सर काल 40 ते 50 कोटींचा ड्रग्ज पकडल्याची माहिती समोर ते नेमकं काय प्रकरण आहे, किती आरोपी अटकेत आहेत आणि कशा प्रकारचं सिंडिकेट आहे? काल सायंकाळी अंदाजे 7 ते 8 वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून. ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीचे पासिंग होते ते गाडी आल्या होत्या. सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मागण्यात आले होते. डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचं गाडी सर्च केलं. गाडी सर्च केल्यावर एक 2 मोठ्या सुटकेस होत्या. ते मोठ्या सुटकेस ते खोलल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होते. त्या पॅकेट्स सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयात वाटलं की काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून म्हणजे आता लोकल पोलीस जे चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं. चाळीसगाव पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलीस तिथं पोहोचला. फोरेन्सिक व्हॅनला देखील तिथं बोलून घेतलं. मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय आहे ते जागेवरच टेस्टिंग केलं. ते सबस्टन्स जागेवर टेस्टिंग केलं की अँफिटामिन म्हणून सबस्टन्स आहे असं त्यांना निष्पन्न झालं. ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला. अँफिटामिनचं सर्व मिळून म्हणजे 43 किलोचं अँफिटामिन निष्पन्न झालेलं आहे. आता सध्या मार्केटच्या भावानुसार ती 64 करोड 48 लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे. मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल असीम सय्यद. हा राहणार आहे दिल्लीचा आहे. मग ह्याचा पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता. ह्याच्या पूर्वी देखील त्यांनी बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचा एनडीपीएस गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता 5-6 वर्ष. आता सध्या कुठून आणलेला आहे आणि कुठे जात होता याचं प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की दिल्लीवरून बेंगलोरला जात होता आणि बेंगलोरला जात असताना आपला रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याचं पुढील कारवाई जे सांगितल्याप्रमाणे कारवाई झालेली आहे की नेमकं यांचं कोण माल दिलं होते आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाब आम्ही तपास करणार आहे. काही डिटेल अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात येईल. या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा पोलीस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे. तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही जी गाडी आहे त्यांनी आताच 10 दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतलेली आहे. म्हणजे ह्यांच्या नावावर ट्रान्सफर झाला काही सर्व विषय ऑनलाईन मध्ये आपलं अपडेट नाही झाला. तपासामध्ये जे कबुली दिलं त्याच्यामध्ये ह्यांनी विकत घेतलं 1 आठवड्यापूर्वी असं आम्हाला समजलेलं आहे आणि पूर्ण डिटेल तपास आमचा चालू आहे. या सगळ्या कारवाईनंतर अशी चर्चा आहे की काही लोकल कनेक्शन असल्याशिवाय एवढा मोठा साठा जो येतो जिल्ह्यातून पास आउट नाही होऊ शकत. जिल्ह्यात कुठे काही त्यांनी डिलिव्हरी दिली या संदर्भात ते प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन समोर आले. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन ही गोष्टी समोर आलं की ह्याच्या पूर्वी देखील 1-2दा दिल्लीवरून हे जात असताना ह्या मार्गात म्हणजे मध्यप्रदेशवरून दुलेवरून संभाजीनगरवरून म्हणजे ते खाली जे रस्त्यावर पडल्यामुळे इकडे इंटरसेप्ट झालेला आहे बाय चान्स म्हणून म्हणजे इथं निष्पन्न झाला. असं कोणत्याही जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा संबंध अजूनपर्यंत समजलेला नाही. कारण कसं आहे सर यापूर्वी देखील म्हणजे ज्यावेळेस ड्रग्ज प्रकरणाची चर्चा होती तर ललित पाटीलचं एक कथित कनेक्शन चाळीसगावशी असल्याची चर्चा होती. त्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज चाळीसगाव मार्गेत जातो तर काहीतरी लोकल कनेक्शन असेल तर त्या दृष्टीने काही आपलं इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग असेल. म्हणजे जे काही प्रथमदर्शनी दिसत आहेत म्हणजे अशा कोणताही सस्पिशन नाहीये तरी देखील म्हणजे सर्व बाबीचा आमचा तपास आणि चौकशी होणार. सर हा इंटरनॅशनल सिंडिकेटचा एक पार्ट असल्याचा प्रकार इंटरनॅशनल सिंडिकेट आहे का कुठे लोकल कन्झम्पशन आहे का ह्या विषयी देखील आपला तपास आहे. म्हणजे आता कारवाई होऊन काल रात्रीच कारवाई झालेली आहे. आता एक्झॅक्टली सांगता येत नाही म्हणजे एकदा डिटेल समजल्यानंतर आपल्याला परत ब्रीफ करण्यात येईल.